पत्रकार भावांक सगळ्यांक येवकार. आज ही पत्रकार परिशद आयोवपाची गजाल म्हणल्यार काल एक निर्णय आयलो सरकाराचो पयर की पॉवर टॅरिफ 1 तारखेच्यान लागू जाता. मंत्र्याचो स्टेटमेंट आमी चॅनलांचेर पळयलो काल की हे दरवाड जी आसा ही सरकारान करूना, ही दरवाड JERCन केल्या, जॉयंट इलेक्ट्रिक रेग्युलेटरी कमिशनान म्हणून. सो आमी सरकाराक विचारूंक सोदतात, JERCक खंय स्वप्न पडले पॉवर टॅरिफ वाडोवचें म्हणून गोंयांत? प्रोसेस कितें आसता लोकांक कळपाक जाय म्हणून आमी सांगतात. प्रोसेस असो आसता की JERC मुखार गोंय सरकार पेटिशन फायल करता. हे पेटिशन फायल केल्या नंतर पॉवर टॅरिफ इन्क्रीजाक कमिशन हांगा येता. तुम्ही मिडिया भावूय आशिल्ले मिनिजर्स इन्स्टिट्यूट मिनिजर्स ब्रगांजा हॉलान जेन्ना हियरिंग जाले काही म्हयन्या पयलीं, थंय आमी आमचो पक्षाच्या वतीन ऑफिशियली JERC कमिशना मुखार ऑब्जेक्ट केल्ले. ताच्या नंतर कमिशन सगळ्या स्टेक होल्डर ताणें वायंड अप केले बेगीन. म्हणजे म्हाका दिसता हांव एकटो उलयलो आनी एक कोण तरी उलयल्लो थंय कमिशना मुखार. ताणें सगळे ते वायंड अप केले फास्ट एका वरा भितर कमिशनान आनी ते गेले दिल्ली परते. पूण सांगपाचो तात्पर्य इतलोच की कमिशना मुखार पेटिशन कोणे फायल केले? हे राज्य सरकारान केले. वाडोवचे म्हूण कोणे मागणी केली? राज्य सरकारान केले. हे राज्य सरकारान मागणी केले म्हणून हे JERCन वाडयले न्ही. आनी आतां मंत्र्याचो स्टेटमेंट येता काल की आमी वाडोना हे JERCन. सी, यू कॅनॉट पास ऑन द ब्लेम गेम. यू कॅनॉट पास ऑन दीस टू JERC. हांगा जेन्ना निर्णय जाता हांगा एक पॉलिटिकल निर्णयाचो गरज आसता. जर हे इलेक्शन 6 म्हयन्याचेर आशिल्ले विधानसभेचे, तुम्ही करपाचे? तुम्ही तेन्ना फाटल्या इलेक्शन टायमार केलें ना. इलेक्शन 6 म्हयन्याचेर आशिल्ले तेन्ना कित्याक केलें ना? तुमकां मतां जाय आशिल्ली. आमचे सामान्य नागरीक जे आसात हे फुकट इलेक्ट्रिसिटी मागनात. आमकां फुकट लायटीचे इतले म्हयन्याक इतले फुकट लायटीचे युनिट्स दी म्हूण मागनात. मागतात 24 वरां अनइंटरप्टेड सप्लाय, मागतात सवाय भितर इलेक्ट्रिसिटी. आणि अशा वेळाचेर मंत्र्याचें वक्तव्य की बाकी राज्याच्या तुलना केली जाल्यार आमचे हातून राज्यान कमी आसा म्हणून. गोवा इज गोवा. गोवा इज अ ब्रँड. इट्स ब्रँड गोवा. यू कॅनॉट कंपेअर गोवा विथ अदर स्टेट्स. दुसऱ्या राज्या बरोबर गोंय तुम्ही कंपेअर करूंक शकना. व्हडली स्टेटां. गोवा कॉन्ट्रिब्युट्स अ लॉट टू द इकॉनॉमी, टुरिझम सेक्टर. आणि आज GST सारखे येऊन आमकां राज्याक मार पडला, कारण आमचो जसो शेअर येवंक जाय तसो शेअर आमकां येना. आणि जर पैशाची येणावळ कमी जाता म्हणजे तुम्ही वाडयतात किंवा बेटर जाल्यार डबल इंजिनाचो अर्थ कितें जालो? सरकार म्हणटा डबल इंजिन, मान्य मुख्यमंत्री म्हणटा माटोळी बजेट. जर हे जर डबल इंजिन आसा आणि बजेट जर माटोळी आसा जाल्यार तुम्ही पॉवर टॅरिफ कित्याक वाडयतात? इलेक्शन एका वर्सार तेकिल्ले आसा. ऑलमोस्ट 1 वर्स 3 म्हयने अशे हाजेर पावला इलेक्शनाक. आमी अपील करतात सरकाराक ताबडतोब हाजेर सरकारान फुल स्टॉप घालचे आणि लोकांक पिशे करचे न्ही की JERCन वाडयला आनी दीस इज अ पॉलिटिकल डिसिजन विच हॅज टू बी टेकन. सरकार म्हणटा अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय. मान्य मुख्यमंत्री सदांचो स्टेटमेंट आसता. बारीक इफेक्ट कोणाक जाता हो? मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास. पैसेकार आणि तांकां कोणाक फरक पडना. जे बारीक नागरीक आसात, जे मिडल क्लास फॅमिलीज आसा, जे कामाक वचणारे लोक आसा, जे दिसान दीस ऑन डेली वेजीस काम करून जोडटात, जे गव्हर्मेंटान कॉन्ट्रॅक्ट सिस्टमाचेर कामाक आसात, जे प्रायवेटान कामाक आसा, हांकां हांच्या फॅमिलींक मार बसता. बेसिकली मिडल क्लास अँड लोअर मिडल क्लास. म्हणून आमी सरकारा कडेन मागतात की हे पॉलिटिकल डिसिजन सरकारान घेवचे अँड नॉट टू पास द ब्लेम गेम टू हांगाच्या थंय. आता तुमच्या मुखार हांव काही डिटेल्स दवरता. सरकारान कितें म्हणले की 2025 ते 30 पर्यंत आमी 4% हायक वाडयतात पर इयर. म्हणजे फुडल्या 5 वर्सां खातीर 4% हायक. फुडल्या 5 वर्सांत जर 4% हायक जाता जाल्यार कितले जाले? म्हणजे कशे ते खेळटात पळय, एकदम 20 वाडयनात, म्हणजे 20% जाले. आनी जर तुम्ही इतिहास काडून जर पळयलो जाल्यार 2021 3.84%, 21-22 कोरोना कोविड आशिल्ले म्हणून, 22-23 1.5%,
23-24 5.3%, 24-25 3.5%, आणि 25 ते 30 पर्यंत 4% अॅन्युअल हाईक फॉर द 5 कन्सिक्युटिव्ह, म्हणजे 20%. हे जर तुम्ही टोटल केले जाल्यार 34.23% जाता. 33.23% फ्रॉम बिटवीन 2020 to 2030. मागीर डबल इंजिनाचो अर्थ खंय जालो? म्हणजे हांगा वाडोवंक जाल्यार 20%, ते दाखोवप वर्सा वर्साक, म्हणजे कमी 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 दाखोवप. म्हणजे बिटवीन 2020 to 2030 इट इज 34.23%, विच इज अ ह्यूज जंप. आणि हाजो इम्पॅक्ट कितें जाता तुमकां सांगता. हाजो इम्पॅक्ट कितें जाता? इकॉनॉमिक ग्रोथ जो जावंक जाय लोकांचो तो तसो जावना. फायनान्शियल जे अपस्किलिंग जावंक जाय लोकांचें तें तशें जायना. आनी अशे तरेन बर्डन घालप बील वाडोवन हे खंयच सिस्टमान बसना. आनी हे कोणाक मार पडटा? जे 400 युनिटा वयर जाता. आज सामान्य खंयचो एक फ्लॅट आसूं किंवा खंयचो एक असो, अ कॉमन मॅन जो आसता, आम आदमी जाका आमी म्हणटात, जाल्यार 400 युनिटा वयर जेन्ना बील जाता ताका हो मार बसता. अ कॉमन मॅन गेट्स इफेक्टेड बाय दीस. आनी मेन म्हणल्यार कितें? पेंडींग ड्यूज. तुम्ही शॉक जातले. पेंडींग ड्यूज कितले आसा? एप्रॉक्सिमेटली 350 कोटी एज ऑन जून 2025. आनी बिगस्ट डिफॉल्टर कोण? बिगस्ट डिफॉल्टर सरकारी डिपार्टमेंट्स. एप्रॉक्सिमेटली 350 कोटीन 140 कोटी आहात फ्रॉम गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. जवळ 300 वर डिपार्टमेंट्स आहात. म्हणजे PWD कडल्यान जवळ 1 कोटीच्या वयर 60 ऑफिसां आहात तांची. म्युनिसिपालिटी आहा, कितलेश्यो पंचायती आसा ड्यूज. हे हांव आय एम नॉट जस्ट शूटिंग इन द एअर. दीस आर द फॅक्ट्स अँड फिगर्स फ्रॉम द लेटेस्ट असेंब्ली एलएक्यूज विच वी हॅड पुट. GSIDC कडल्यान 6 लाख पेंडींग आसा. सो एप्रॉक्सिमेटली जर 350 कोटी जर तुम्ही रिकवर केले जाल्यार तुमकां फुडले 1-2 वर्सांक वाडोवपाक गरजूच ना न्ही. रिकवरी सारकें करूंक जाय. जेन्ना सरकारान फाटले फावट वन टायम OTS स्कीम हाडिल्ली त्या वेळाचेर 450 कोटी रिकवर जाल्ले 2022 फ्रॉम 1.18 लाख कन्झ्युमर्स. मागीर 25 सप्टेंबरान ते वाडयले परते. पूण रिकवरी करून सुद्धा OTS हाडून सुद्धा अजूनही 50% वयर हे उरला. कितें? रिकवरी उरल्या. सो आतां तुमी म्हणटले संबंध कितें आहा? ते गव्हर्नमेंट स्टँड घेवंक शकता की रिकवरी आनी वाडयलाका संबंध ना. पूण सरकार कितें म्हणटा की आमी पावर घेता, आमकां म्हारग पड. हे रिकवर करून तुमी सबसिडायज करात न्ही लोकांक. लोक खंय हांगा फुकट मागत ना. दिल्ली भशेन किंवा दिल्ली मॉडल आमचे लोक मागनात न्ही की आमकां फुकट इलेक्ट्रिसिटी दियात म्हणून कोण मागना. पीपल वॉन्ट क्वॉलिटी इलेक्ट्रिसिटी. 24 वरां लायट जाय, 24 वरां उदक आमचे लोक मागतात. हे जाले. आनी बारीक लोकांचे तुम्ही बिल भरना 1-2 महिने, देन यू आर जस्ट कट ऑफ द लायट्स. तुम्ही डिस्कनेक्ट करता, नोटीस येता 3ऱ्या म्हयन्याक. पूण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटां इतली आसात, हांकां कितें? वॉट अबाउट दीस? अँड वी आर कंप्लिटली टॉकिंग विथ फॅक्ट्स अँड फिगर्स हियर. म्हळ्यार हातून एक स्पश्ट जाता की सरकार सेलेक्टिव्ह एनफोर्समेंट करता. पब्लिकाक एक एनफोर्समेंट आनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाक वेगळो एनफोर्समेंट. आनी टार्गेट कोणाक करता? मिडल क्लास फॅमिलींक, बारीक फॅमिलींक, अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय आशिल्ल्या फॅमिलींक, अंत्योदय तत्वाचे चलपी फॅमिलींक, बहुजन समाजाच्या फॅमिलींक. 2 महिने भरना खंय तरी टाक करून डिस्कनेक्शन वता. सो हे खंय ना खंय सगळें बंद जावपाक जाय. आमी तुमच्या मुखार सरकारा मुखार सारखे स्टॅटिस्टिक्स दवरल्या. 34% इज व्हेरी व्हेरी हाय इन बिटवीन 20 to 2030. आणि JERCन जे म्हण केला म्हण मान्य मुख्यमंत्री सांगता हे अत्यंत खोटे. कारण सरकारान पेटिशन केलें म्हण वाडयलें हेच सांगूंक जाय आशिल्लें. आनी एवरी टायम दे गिव अ एक्सक्यूज. हांव काल पयर सदांच मान्य PWD मंत्री जे जाले आतां बाब दिगंबर कामत, तांचो स्टेटमेंट सदां येता की आपूण इलेक्ट्रिसिटी मंत्री आसतना डिपार्टमेंट बरें चलता, आपणान हें करून दाखयलें तें करून दाखयलें म्हण. म्हाका दिसता खंय ना खंय तरी हांच्यांनी एडवायस घेवचो तेंचे कडल्यान पॉवर डिपार्टमेंट कशें चलोवंक जाय तें. कारण हे बारीक लोकांक लागता सामकें, म्हणजे टच जावपी गजाल आसा ही. आनी आज जर आमी ओगे रावले जाल्यार हे आज जे 34% जाला हे आनी ओगे रावले 50% वरून तेकयतले. सो आमी मागतात सरकारा कडेन की इमिडिएटली फर्स्ट स्टेप की होल्डार घालचे ड्यूज, ऑर एल्स वी विल हॅव टू टेक दिस टू द पब्लीक डोमेन. गोवा फॉरवर्ड पक्ष हो इश्यू घेवन पब्लीक डोमेनान वतलो. एक.
सेकंड जे गव्हर्नमेंट पेंडिंग ड्यूज असतात ते काडचे. आमी म्हणना की डिपार्टमेंट काम करना, डिपार्टमेंट काम करता. बाब जो चीफ इंजिनियर थंय आसा जो स्टीफन फर्नांडीस, तो एक यंग अँड डायनॅमीक. ताणें म्हाका दिसता फाटल्या दिसांनी मातशें इन्फ्रास्ट्रक्चराचेर बी भर दिवन B+ कॅटेगरी वयल्यान डिपार्टमेंटाक मिनिस्ट्री ऑफ हातून पावरांतल्यान हें मेळ्ळा फॉर कितें म्हणटात ताका डिस्ट्रिब्यूट युटिलिटी एचेर पावले आमी कॅटेगरी फ्रॉम B+, वीच इज अ गुड सायन. पूण हातून कशें आसता, हातून डिपार्टमेंटाक सर्टिफिकेट मेळटा, कॉमन मॅनाक हें मेळना, कितें रिलीफ मेळना. हातून कॉमन मॅनाक रिलीफ मेळटा जेन्ना, बारीक मनशाक रिलीफ मेळटा जेन्ना बील वाडना, लायटीचें बील वाडना, तेन्ना रिलीफ मेळटा. सो आमी मागता सरकारा कडेन की सरकारान एक पॉलिटिकल डिसिजन घेवचें, पॉलिटिकल वील दाखोवचें, माननीय मुख्यमंत्र्यान इंटरव्यून करचें हातून आनी हे जे बील वाडयलां हे होल्डार घालचे. नाल्यार येणारे ZP इलेक्शन जे आसात फुडले 2 म्हयन्या भितर आमी इश्यू करतले हे ZP इलेक्शनाक. त्या भायर विधानसभेच्या इलेक्शनाकूय आमी हे इश्यू घेवन लोकां मुखार वतले. तेन्ना लोकांकूय पटोवन दितले कशे तरेन हे सरकार कितें म्हणटात, एका वटेंतल्यान GST बचत उत्सव मनयता आनी दुसऱ्या वटेंतल्यान आपल्या भितून 20 दरवाडीचो उत्सव कसो मनयता हे लोकां मरेन आमी लोकांक पटोवन दितले. तुम्ही म्हणले ऍक्च्युली ही पॉलिटिकल मोटीव कित्याक 4 वर्सांचो हायक आसा आनी 5व्या वर्सा जस्ट बिफोर इलेक्शन तो रिड्यूस करता एज अ गिफ्ट म्हणून, जाल्यार तुका दिसता एक पॉलिटिकल हें जावन जाता. 100% पळय फाटल्या 2022 इलेक्शना पयलीं वाडोवना, होल्डार दवरले बोवाळ म्हणून. कित्याक इलेक्शन आशिल्ले आनी आमचे लोक इलेक्ट्रिसिटी फुकट मागना. खंय तुवें आयकलां डिमांड आयकलां केन्ना की इलेक्ट्रिसिटी फुकट दिया म्हणून? पीपल वॉन्ट बेटर क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर लायट एट अ एफोर्डेबल रेट्स. आनी सरकारी डिपार्टमेंटा इतली रिकवरी जावपाची आसा, त्या रिकवरी जायनासतना यू आर बर्डनिंग अ कॉमन बिटवीन 2030 to 2030 इट इज 34.23%. यू सी द फिगर अँड दीस आर रिप्लायज ऑफ द असेंब्ली. सो बारीक दाखोवप म्हणल्यार कितें 4%, 4 मुखाले वाचप ना कन्झिक्युटीव फॉर नेक्स्ट 5 years. सो 4 5 कितले जाले 20%. सो प्लेइंग विथ द फिगर्स अँड वर्ड्स सो दॅट लोकांच्या तकलेन वचूंक जायना म्हणून. बट वी विल सी दॅट वी विल मेक इट अ पॉलिटिकल इश्यू अँड वी विल टेक इट टू द ड्युरिंग आमचे ZP इलेक्शन्स. वी विल मेक इट अ इश्यू ऑफ पावर टॅरिफ अँड ऑल्सो ड्युरिंग द हातून. सो बेटर सेन्स प्रिवेल्स अँड गव्हर्नमेंट पुट्स अ होल्ड टू दिस. पार्टी वाडोवपा खातीर सगळे तुमचे हे चालू आसा, तर कितें लोक कितले जाण ना आमचे पळय वी आर अ पॉलिटिकल पार्टी अँड वी आर हियर टू डिफीट BJP. आनी आमी कितें अशें न्ही की वी आर नॉट रनिंग अ ट्रस्ट ऑर हे कितें क्लब. गोवा फॉरवर्ड पार्टी इज लोकल पार्टी अँड वी विल सी दॅट वी कंटेस्ट इलेक्शन्स. आनी कशें आनी इट वोंट हेल्प BJPक फायदो जाता तसो आमी करचे ना. We will see that BJP is defeated. Let me make it categorical. And wherever we can win, precision hitting म्हणटात ताका. प्रिसिजन हिटिंग करून जंय जंय आमी डिफीट करूंक शकता BJPक, ओपोजिशनाक डिस्टर्ब करनासतना. देर वी विल टेक अ लीड अँड वी विल सी दॅट BJP इज डिफिटेड अँड वी विन दोज ZP सीट्स. अलायन्सान असतले काय एक्सपांड करतले? हां अलायन्सान असतले काय एक्सपांड करतले? ना प्रत्येक पार्टी अलायन्साचे खबऱ्यो ते इलेक्शन टायमार न्ही. सी वी आर अ प्रीपोल अलाय ऑफ द काँग्रेस. माय पार्टी प्रेसिडेंट हॅज मेड इट व्हेरी क्लियर की 2022च्यान आज पर्यंत आमी वी आर अ प्रीपोल अलाय टील द नेक्स्ट इलेक्शन्स. बट नो वन कॅन स्टॉप अस फ्रॉम expanding our party. Each party has to have its own base and his own cadre and own people so that it helps each other during the next elections. तुम्ही आता म्हटले पेंडिंग ड्यू गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाचो उरला इलेक्ट्रिसिटी बिलान, तितून प्रायव्हेट इंडस्ट्रींचो पळय कितें आसतलो? आसात न्ही खूब आहा न्ही. पळय म्हणटा तुका कितले अप्रॉक्सिमेटली 350 कोटी रुपया पेंडिंग आहा टोटल, आउट ऑफ विच 142.7 crores फॉर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. रिमेनिंग प्रायव्हेट. एक्झॅक्टली. सो रिकवरी एनफोर्समेंट जायना आनी सेलेक्टिव्ह एनफोर्समेंट जाता. नोटीसी कोणाक धाडटात? बारीक लोकांक, बहुजन समाजाच्या लोकांक, मिडल क्लास फॅमिलींक, लोअर मिडल क्लास फॅमिलींक 3 महिन्यांनी येता स्टॅम्प मारून तांबडो डिस्कनेक्शन म्हणून ते हाडटा आशिल्लो हांव. सो हे बारीक लोकांक वता न्ही, डिपार्टमेंटांक वता, प्रायव्हेट इंडस्ट्रींक वता, वचना. आनी एक गजाल म्हणल्यार ती फाटल्या फावटी पब्लीक हियरींग जाली पळय तेन्ना तुमी ऑब्जेक्शन, सो आनी कितले ऑब्जेक्शन आशिल्ले? ना आय हॅव नो आयडिया कितें आमी ऑब्जेक्शन घालून हांव थंय उलयलो आनी हांव भायर सरलो फुडले मिटिंगाक. पूण मागीर म्हाका कळून आयलें की थंय म्हाका दिसता काशीनाथ शेट्ये बाब उलयल्लो की आनी एक कोण तरी उलय. मागीर ते उलोवपाक ताणें कितें तरी निमित दिलें
आणि ही लेफ्ट, कमिशन लेफ्ट इमिडिएटली टू दिल्ली फ्लायटा म्हणून सांगून. सो मंत्र्यांचे काल वक्तव्य केले की आम्ही कोरोना JRCन केलं. इट्स कम्प्लिटली रॉंग न्ही. हाऊ बिकॉज गव्हर्नमेंट पेटिशन इट हॅज बीन इन्क्रीज्ड. Normally, the hike is due to some kind of deficit or some kind of losses that they've incurred. No, they say for infrastructure. So let us consume it for infrastructure. Then if they say it's for infrastructure, what is the use of double engine? So, Double engine अर्थ किती झालं? माटोळी. What happens to the Matoli? What happens to the double engine? so would you, Which means Matoli was of plastic, not of the real fruits. so my question was, if it is normally due to deficit or some kind of loss that they're predicting, but do you think if this is unjustified, तुम्ही म्हणता that CAG audits वर जातात जे 100% नाही जाऊकच जाय. 100% जाऊंक जाय. It's not that department is not working, but certain political decisions have been taken that Chief Engineer Stephen Fernandez cannot take. Political decisions have been taken to stop this increase. आणि पैसे जर ना जाल्यार डबल इंजिन आसा मरे वयर. यू शुड गेट मनी फ्रॉम द सेंटर न्ही. व्हॉट इज द यूज ऑफ हॅविंग डबल इंजिन अदरवायज. आता सध्या रामाचा पण इश्यू चालू होता. त्याच्या पयलीं साऊथ गोवान मंगोल गँग आशिल्ली. तो सध्या पण आता इश्यू सध्या सायलेंटच झाला. पोलीस कितें तें प्रकरण दडपण्याचो प्रयत्न करता. पळयात फाटले स म्हयने एक वर्स भर पळयत जाल्यार गुंडागिरी आनी हे गँग वॉर्स म्हणत किंवा हे क्रायम रेट सामके वाडपाक लागले. आनी तूं स्पेसिफीक मुंगुलाचे विचारता म्हूण सांगता. मुंगुलाच्या फाटल्या दिसांनी आमी स्टार्टींग खूब अरेस्ट बिरेस्ट पळयले, ब्रेकिंग न्यूज जाताली. पूण आतां लुक्स लायक एवरीथींग इज गोन इन कोल्ड स्टोरेज. आतां काय आवाज ना. म्हणजे इज समवन बीन प्रोटेक्टेड हाजो प्रश्न चिन्ह येता न्ही. मुख्यमंत्र्यान ऑन कॅमेरा आनी स्टेटमेंट केलाच की गुंडागिरी खपून घेवचो ना म्हणून. आनी ते काही प्रमाणात स्टार्टींग दाखयलाय. म्हणजे मुंगूल केसीन आमकां ब्रेकिंग न्यूज जाताल्यो, हे केला ते केला, न्यूज जाता हांगा गाडी अटॅच केली, हे केले. पूण सडनली एवरीथींग इज गॉन ऑन कोल्ड स्टोरेज. एटलीस्ट police should do a weekly briefing on progress in the case, because it was a serious thing what has happened, and we cannot allow. We are a tourism state, and gundagiri and जर gang war जर असे वाढपा लागले राज्यात, it is ultimately going to screw up the tourism in the state.